तर राज्यामध्ये ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे अशी इच्छा मनसे पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली। आज शिवतीर्थावर पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होती। त्यानंतर बोलताना मनसे नेत्यांनी सूर आळवलाय। दोन भावांमध्ये फूट पडल्यामुळे कंगना रणावत, किरीट सोमय्या यांच्यासारख्या परप्रांतीयांची दादागिरी वाढली। त्यामुळे दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी इच्छा या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला जसं वाटतं की ठाकरे ब्रँड हा टिकावा महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राजसाहेबांची किंवा ठाकरे बंधूंचीच, ठाकरे कुटुंबाचीच हे दादागिरी चालावी, म्हणजे राजकीयदृष्ट्या। आणि ज्या पद्धतीनं आपण इतर पाहिले असेल की लोक परप्रांतीय जे नेते लोक आहेत, म्हणजे कंबोज असतील, कंगना राणावत असेल किंवा किरीट सोमय्यासारखे असतील, यांची दादागिरी जी वाढली गेलेली आहे, याला कारण का तर दोन भावांमध्ये फूट पडलेली आहे की जसं आपण एखादं घर चालू नये म्हणून एखादा शेजारी आपल्यामध्ये भांडणं लावतो आणि त्याचा फायदा घेतो, तशा प्रकारे आत्तापर्यंत फायदा गेलेला आहे। आणि हे दुर्दैवानं थांबावं असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं, आम्हाला देखील वाटतं।